सगळ्यात मोठा प्रश्न आज उपवासाला काय खायचं? तर आहे ना हा वरवीचा भात. नक्की ट्राय करा ही रेसिपी. ही रेसिपी सगळ्यांसाठी चालते. ज्यांना शुगर आहे ते हा भात खाऊ शकतात. तर चला पाहूयात कसा बनवायचा. मी ही रेसिपी एका व्यक्तीच्या हिशोबाने सगळं सांगणार आहे, की एका एका माणसाला किती लागेल. तर आहे ना आपल्याला इथे छोटी अर्धी वाटी वरवीचे तांदूळ घ्यायचे आहेत. ते छान असे भाजून घ्यायचे. जेव्हा ते तांदूळ आपण पाहतो तेव्हा थोडेसे ते पिवळसर असतात. आपल्याला जोपर्यंत पांढरे होत नाहीत तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. ते भाजून झाले की आपल्याला कढईत टाकायचे शेंगदाणे. तर शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. आपण आहे ना ह्याचा कूट पण करून टाकू शकतो, पण मला अख्खे शेंगदाणे आवडतात त्यामुळे मी अख्खे टाकलेत. कोणाकोणाकडे हे शेंगदाणे ओबड-धबड कुटूनही टाकतात, तर तुम्ही तसंही करू शकता. तर ते पण काढून घ्यायचे आणि शेंगदाणे आणि वरवीचे तांदूळ आपण भाजून घेतलेत ते साईडला गार व्हायला ठेवून द्यायचे. नंतर कढईत तेल किंवा तूप ऍड करायचं आणि आपल्याला लागणार आहे तिथे 4 मिरच्या. जर मिरची तिखट असेल तर तुम्ही 2 मिरची टाकू शकता. मी इथे 4 मिरची घेतलेले आहेत. ते छान असे परतून घ्यायचं. नंतर आपल्याला लागणार आहे 1 बटाटा. तो छान असा बारीक करून घ्यायचा आणि तो परतून घ्यायचा. दोन्ही छान असं थोडंसं मुलायम झालं की आपण ह्यात टाकणार आहोत मीठ. चवीनुसार मीठ ऍड करायचंय. तर अर्ध्या वाटीला तुम्ही 1 चमचा मीठ टाकू शकता, छोटा चमचा. तर मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. नंतर काय करायचं, आपण जे साईडला ठेवलंय शेंगदाणे आणि वरवीचे तांदूळ तेही ऍड करायचे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचे. परतून झालं की आपल्याला टाकायचे पाणी. तर वरवीच्या भाताला पाणी किती लागतं, तर मी अर्धी वाटी तांदूळ घेतलाय तर तुम्ही 1.5 वाटी पाणी ऍड करायचंय आणि नंतर थोडंसं एकदा छान असं परतून घ्यायचं आणि परतून झालं थोडंसं हलवायचं आणि मग नंतर पाणी टाकल्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं. पण थोडंसं उघडं ठेवायचं झाकण आणि ठेवून द्यायचं. एक 5-10 मिनिटांनी चेक करायचं वरवीच्या तांदळाला पाणी लागतंय का नाही. कारण जेव्हा तांदूळ जुना असतो तेव्हा त्याला पाणी जास्त लागतं आणि नवीन असेल तर पाणी कमी लागतं. त्यामुळे थोडंसं मध्ये आधी चेक करत राहायचं पाणी पुरेसं आहे की नाही. पाणी लागत असेल तर थोडंसं पाणी ऍड करून पुन्हा झाकण ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता आपला वरवीचा भात छान असा शिजलेला आहे. तर आहे ना कमी गॅसवरती 2 मिनिटं पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि पुन्हा 2-3 मिनिटं छान झाकण ठेवून भात मुरून द्यायचा आहे. आपला भात छान असा मुरलेला आहे. आणि नंतर मग हा गरम गरम खायला घ्यायचा आहे. गरम गरमच हा भात छान लागतो. याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची आमटी सुद्धा करू शकता. काही काही लोक करतात शेंगदाण्याची आमटी. शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते. तर ही रेसिपी खूप छान आहे उपवासासाठी. ज्यांना कुणाला खिचडी खायची नसते, जसं की शुगरवाल्या लोकांना खिचडी खात नाही ते, तर तुम्ही ही त्यांना देऊ शकता ही रेसिपी. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक यू.